मित्रांनो, महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी आणखी एक मोठा आणि अत्याधुनिक प्रकल्प आकार घेतो आहे. नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापेक्षा अधिक गतिमान आणि प्रगत असेल. या प्रकल्पासाठी तब्बल 371 गावातील 8,615 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. याची आपण डिटेल जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. जमीन भूसंपादनाद्वारे ही घेतली जाणार आहे आणि हा द्रुतगती मार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा असून प्रवास अधिक सुलभ आणि जलद व्हावा हाच प्रयत्न शासनाचा असणार आहे. प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये बघूया. या माध्यमातून वेग आणि प्रवास व वेळेची बचत होईल. हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गाच्या तुलनेत अधिक वेगवान असून प्रवासाचा वेळ 30% कमी करेल. कुठल्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश असेल तर नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असेल व तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञान देखील या माध्यमातून वापरण्यात येणार आहे. आता हा भौगोलिक व प्रादेशिक विस्तार कसा असेल? हा प्रस्तावित एक्सप्रेसवे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. 371 गावातून जाणाऱ्या या मार्गासाठी 8,615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. या मार्गामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल. औद्योगिक केंद्राशी थेट जोडणी या माध्यमातून होणार आहे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत सहज या माध्यमातून पोहोचता येणार आहे. याचा आराखडा जो आहे तपशीलवार खाली बघूया. हा प्रकल्प जो आहे तर या माध्यमातून एकूण लांबी 350 किलोमीटरची असेल. प्रभावित गावांची संख्या 371, भूसंपादन क्षेत्रफळ 8,615 हेक्टर, अंदाजित खर्च 25,000 कोटी. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण